नमस्कार. आज आपण जाणार आहे दुर्गेश्वर लेणी पाहण्यासाठी, जी आहेत गडद गावामध्ये. गडदगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी असणाऱ्या या लेणी आपण आज पाहणार आहे. तर माहिती घेऊ प्रथम आपण. हे भैरवनाथाचं मंदिर. तिथून वर निघाले ना तर वरती महादेवाची हा डोंगर लागला. तिथून पुढे लेणी का परत हे वरून डोंगरातून पाणी पडते. डोंगरामधून वरून ऑटोमॅटिक पाणी पडते. पावसाचं पाणी नसतं इथे. असं या टायमाला अशी लिंग आहे. वर कळशी बिळशी काय नाही, ऑटोमॅटिक पाणी वरून गळतं याच्यावर शंकराच्या पिंडीवर. आणि हा लेणीचा तो कडा, हा डोंगर तिथून जायला लागते. हा तो आणि कार्यक्रम वगैरे कधी असतो गावात काय वगैरे? चैत्र महिन्यामध्ये याचा उत्सव असतो. चैत्र महिन्यात मोठा उत्सव भरतो. हे बघा, ही गळतीवरून पाणी पडते याच्या तेव्हा गुहाऱ्यातली. बर, ओके. म्हणजे जाताना सगळं बरोबर आपल्याला लागेलच समोर तिथे. तुम्ही आता इथून गेले ना त्या बघा ते मंदिर दिसते तिथे. काय अशा दाट झाडीतून आपण आता चाललेलो आहे. गिरीश सर आणि मी आज दोघंच आम्ही या सफारीमध्ये आहे. हे तर वर आहे, या गडाचे लेणी आहेत. इथं आपणाला जायचं आहे. चला पाहू. आपण तर आलेलो आहे या अशा पॅचमधून आपण आलेलो आहे. एक जंगल पॅच. चला, हा थ्रिलर अनुभव घेण्यासाठी आपण सज्ज आहोत. पाहू शकतो आपण या ठिकाणी. जसं जसं आपण या लेण्यांपर्यंत पोहोचतो आहे तशी आपली उत्सुकता वाढतच चाललेली आहे. या ठिकाणी एक अशी नॅचरल केव्ज आहे व या ठिकाणी सापाची कात आपणाला पाहायला भेटत आहे. आलेलो आहे आपण असे या वाटेने या पहिल्या लेणीपर्यंत. व या गडद लेण्याचा जो मेन थरार आहे, ह्या पायऱ्या आहेत. या समोर पाहू शकतो आपण अशा या लांबपर्यंत एक अनुभव देणारे, थरारक अनुभव देणाऱ्या या लेण्याची पायऱ्या आहेत. तर आपण या लेण्यांपर्यंत पोचत आहे. प्रथम आपणाला इथं आल्यानंतर एक छोटंसं मंदिर पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढील प्रवास करणार आहे. व या ठिकाणी वर जाण्यासाठी आपणाला पायऱ्यांचा सुद्धा मार्ग आहे. हे पाहू शकतो. याचं छोटेखानी मंदिर आहे. पाहिलं आपण तर हे असं आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. त्याच्या मंदिरापासून खाली पाहिलं तर आपणाला व्यवस्थित असं गडदगाव आता पूर्णपणे स्पष्ट दिसायला लागलेले आहे. आणि जे भैरवनाथाचे मंदिर आहे ते सुद्धा आपणाला पाहण्यास भेटत आहे. असा हा परिसर आहे. एक छोटंसंच हे गोवा आहे व या ठिकाणी पायऱ्याही काढलेल्या आहेत. आता आपला जो थरार आहे तो हा थरार आहे. पाहू शकतो आपण. आता हा असा अवघड टप्प्यातील थरार चालू झालेला आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी अशा आपणाला या पायऱ्या आहेत. या ठिकाणी थोडंसं सुरुवातीच्या टप्प्यात जपून जायचं आहे व नंतर आल्यानंतर आपण व्यवस्थित अशा या पायऱ्या मार्गाने वर जाऊ शकतो. असा हा पायरी मार्ग आहे. एक चांगला अनुभव आहे. पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी प्रकर्षाने येण्याचे टाळावे व पाऊस संपल्यानंतर ज्यावेळेस शेवाळं पूर्ण निघून जातं त्यावेळेसच या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा. कारण पूर्ण हा पॅच अवघड आहे. चांगला अनुभव आहे. या ठिकाणी असा हा मार्ग आहे. या ठिकाणी थोडासा अवघड मार्ग आहे व या ठिकाणी अशी ही नॅचरल केव्ज आपणाला पाहायला भेटत आहे. खाली पाहिलं तर खूप मोठा या ठिकाणी आपणाला कडा पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणी आपणाला खूप जपून जायचं आहे. एवढ्याच
या ठिकाणी अवघड पॅच आहे. या ठिकाणी येताना खूपच सावधगिरीने यावं लागणार आहे. पाहू शकतो आपण असा हा खालचा पूर्ण दरीचा भाग आहे व या ठिकाणी आपणाला ह्या अशा अतिशय 90 डिग्रीमधल्या पायऱ्या आहेत आणि खालच्या बाजूस पूर्ण मोठी दरी आहे. त्याच्यामुळे सावधगिरी या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. व आता आपण या अशा पॅचमधून शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. इथून पुढं आपणाला अजून बरंच वरती अंतर जायचं आहे. साधारण अजून 15 ते 20 मिनटाचा ट्रेक बाकी राहिलेला आहे. या ठिकाणी वर जाण्यासाठी व्यवस्थित अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. पाहू शकतो आपण खूपच एक आव्हानात्मक हा ट्रेक आहे. अशा या आव्हानात्मक ट्रेकमधून जाताना पावसाळ्याचे दिवस सोडून पूर्ण पावसाळ्याचे दिवस सोडूनच या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेवाळं असतं आणि त्याच्यामुळे वर जाणारी वाट ही पूर्णतः निसरडी बनते व त्या निसरडी झालेल्या वाटेतून वर जाणं खूप मुश्किल आहे आपल्यासाठी. असा हा गडद आणि गडद गावाच्या आसपासचा परिसर या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. खूपच एक थरारक अनुभव आपणाला आज आलेला आहे. अशा या गडद दुर्गेश्वरच्या लेण्या आहेत. पाठीमागील बाजूस गडदगावसुद्धा दिसत आहे व गडदगाव आणि गडदगावाचा आसपासचा परिसर आहे. या ठिकाणी थ्रिलर अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी यावे, परंतु थ्रिलर अनुभव घेत असताना खूप काळजीपूर्वक या ठिकाणी यावे. लांबपर्यंत या अशा या पायऱ्या आहेत. पाहू शकतो आपण असे या ठिकाणी असणाऱ्या खूपच अवघड व या आपले पाय थरथर कापतील असे या ठिकाणी मार्ग आहे. या ठिकाणी थोडीशी बांधकाम केलेलं आपणाला पाण्यास भेटत आहे. चनी वाहतोड्याचे घाव समोर पाहिले तर दिसत आहेत आपणाला. हा असा परिसर आहे. या ठिकाणी मे बी लेणी खोदण्याचा प्रयत्न केला गेला असावा व हे पाहून आपण आता ज्या वरच्या बाजूस मेन लेणी आहे त्या लेणी पाहण्यासाठी जात आहे. वाट खूपच खडतर आणि अवघड अशी आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे आपलं जपून टाकावे ही एक नम्र विनंती. असा हा परिसर आहे खालचा. आलो आहे आपण आता, खूप वरपर्यंत आपण आता आलेलो आहे. जाताना सुद्धा या ठिकाणावरून खूपच काळजीपूर्वक जावे ही एक विनंती. या ठिकाणच्या पायऱ्या आपण पाहिल्या तर त्यावर शेवाळ खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या दिवसात साठत असते व त्याचे आपण समोर अजूनसुद्धा पाहू शकतोय. अशा या अतिशय अवघड श्रेणीतल्या आज ह्या लेण्या करण्यासाठी आपण आलेलो आहे. ह्या लेण्या गडदगावमध्ये येतात. गडदगाव हे खेड तालुक्यामध्ये आहे. तालुका खेड आणि जिल्हा पुणे या ठिकाणी असणाऱ्या या लेण्या आहेत. या ठिकाणी लेण्यासाठी खूपच खडतर मार्ग आहे. समोर पाहिले आपण तर शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला थोड्या पायऱ्यासुद्धा भेटत आहेत पाहायला व हे पाहत असताना आपण आता या छोट्या मोठ्या गुहासुद्धा आहेत आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर असे आपणाला ही खूप मोठी भिंत पाहण्यास भेटत आहे. अतिशय अवघड व भीतीदायक असणाऱ्या या लेण्या आज आपण पाहत आहे. त्यासोबत आपण आज या लेण्यातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन बाजूला या ठिकाणी लेण्या आहेत त्याही पाहणार आहे व ही लेणी पाहत असताना आपण ह्या आजूबाजूचा घनदाट व विशाल परिसर आपण पाहत आहे. या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपणाला खूप मेहनत घ्यावी लागते व एक किंवा दोन व्यक्तीने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये. आता आपण लेणीच्या वरच्या बाजूस आलेलो आहे
व या ठिकाणी एक नैसर्गिक आपणाला खाली गुहा किंवा एक घळ पाण्यास भेटत आहे व हे पाहत असताना आपण आता पुढील भागात जात आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अशी ही आपणाला लांबपर्यंत खाली घळ पाण्यास भेटत आहे। तसेच आपण आता या गुहेकडे जाणार आहे, मुख्य गुहेकडे, व त्याच्या बाजूला आपणाला एक लांब अशी दुसरी गुहा आहे ती सुद्धा पाहणार आहे व दोन्ही पाहून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहे। हे पाहू शकतो आपण अशी ही कातळाची खूप मोठ्या प्रमाणात व भीतीदायक असणारी ही घळ या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे। हे सर्व आता पाहून आपण समोर पाण्याचे एक टाका आहे ते पाहत आहे व पाण्याचं टाकं पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा माघारी येऊन पहिली ती जी लेणी आहे अवघड ठिकाणाची ती करणार आहे आणि नंतर आपण बाकीचा भाग पाहणार आहे। या ठिकाणी समोर आपण पाहिलं तर एक नैसर्गिक रूप पाहू शकतो आपण खालील बाजूस आणि लेण्या ह्या खूपच सुंदर आहेत। आत्तापर्यंत मी जेवढ्या लेण्या पाहिल्या त्या लेण्यामध्ये मला उखळ समोर पाहत आहे आपण कुठेही पाण्यास भेटलेलं नाही, ते आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटलेलं आहे। एक समोरच्या बाजूस आपणाला पाण्याचं टाकं आहे ते पाहायला भेटलेलं आहे, सुकलेलं पाण्याचं टाकं आहे ते आपणाला इथे पाण्यास भेटत आहे। या पाण्याच्या टाक्यामध्ये आपणाला सध्या पाणी पाण्यास भेटत नाही किंवा पाणी या ठिकाणी साठत नाही। खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे दगड या ठिकाणी पडलेले आपणाला या पाण्याच्या ठिकाणी पाण्यास भेटत आहे पाण्याच्या टाक्यापाशी व समोरच्या बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वर आल्यानंतर ज्या डाव्या बाजूला लेणी आहेत त्या पाण्यासाठी जात आहे व ते पाहून झाल्यानंतर आपण उजव्या बाजूला भैरी देवाचं जे ठाणं आहे ते पाहणार आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण असं थोडं कोरीव काम केलेलं पाण्यास भेटत आहे। हे असं या ठिकाणी मे बी लेणं खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे पाहून आपण आता या पुढील भागात लेण्या आहेत त्या पाहणार आहे आपण। साधारण एक आपणाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटाची वेळ लागणार आहे। तर त्या पाहून येथेही लेण्या खोदण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, पाहू शकतो आपण अशा या ठिकाणी। व आपण आता हातात एक काठी घेऊन पुढील प्रवास करत आहे, पाहू शकतो अशा या अवघड वाटेवर आपण आता चाललेलो आहे। गडदच्या लेणी आहेत ह्या गडद दुर्गेश्वर लेणी आपण पाहत आहे। लेणी परिसर असा हा खूप मोठा परिसर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि ही लेणी पाहण्यासाठी आपणाला प्रॉपर 1 दिवसाचा वेळ काढूनच यावं लागणार। या लेण्यांसोबत अन्य लेण्यांचा कोणताही विचार किंवा अन्य प्लेसेस पाहण्याचा विचारही करू नका। हे असं आहे ठिकाण, पाहू शकतोय सुंदर असणारा हा ट्रेक आहे। या ट्रेकमध्ये आपणाला खूप काही शिकण्यासारखं आहे, अनुभव देऊन जाणारा हा ट्रेक आहे। वारंवार सांगण्याचे कारण म्हणजे हा जो एरिया आहे खूपच जंगल भागातला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपणाला काळजीपूर्वक तर यावेच लागणार आहे। त्यासोबत ग्रुप असेल तर आणि तरच यावे, अन्यथा येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका। सिंगल तर बिलकुल नका येऊ, यायचं असेल तर वाटाडे घ्या सोबत, परंतु एकटं येण्याचा प्रयत्न करू नका। या लेण्यांपर्यंत आपण आता आलेलो आहे। शेवटच्या भागातील ज्या गुहा लेण्या आहेत त्या पाहण्यासाठी पाहू शकतो अजून काय भेटते का आपणाला पाहण्यासाठी। अशा या परिसरामध्ये आपणाला काय आहे इथे पाहत आहे। चला बघू आपण दुर्गेश्वरच्या लेण्या। या हे जे आपण पाहत आहे समोर खूपच वेगळ्या प्रकारचं हे झाड आपल्याला या ठिकाणी असं पाण्यास भेटत आहे। ही जे काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा
खूपच कमी प्रमाणात किंवा मी आज पहिल्यांदाच हे झाडाचं किंवा ही फळं पाहिलेली आहेत या झाडाची. पाहू शकतो आपण अशी उन्हाळ्यातसुद्धा या ठिकाणी असे थोडेसे पाण्याचा भाग आपणाला पाण्यास भेटत आहे. व तिथून पुढं आपण या अशा अवघड पॅचमधून चाललेलो आहे. आलेलो आहे त्या शेवटच्या गुहा लेणीपाशी. शेवटच्या भागात आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तरी पाण्याचं टाकं खोदीव दिसत आहे व या पाण्याच्या पुढील बाजूस आपणाला हे लेणं कोरलेलं दिसत आहे. तेही पाहणार आहे आपण. या अशा खूपच अवघड आणि रिस्की पॅचमध्ये हे पाण्याचं टाकं लेणं आहे. साधारण अर्धा किलोमीटर लांब. समोर पाहिलं तर आपणाला त्या ठिकाणी आपली लेणी दिसत आहे आणि आपण ह्या अशा खूपच अवघड आणि एक आव्हानात्मक असणारा हा पॅच आहे. त्या पॅचमधून वर चढून आपण या लेण्यापर्यंत आलेलो आहे. असा हा अवघड टप्प्यातील भाग आहे. हे आपण आता ह्या लेण्यापर्यंत पोहोचत आहे. समोरच्या भागात हे लेणं आहे आणि ह्या लेण्यामध्ये आपण आल्यानंतर छोटंसंच लेणं आहे हे, पण अभ्यासाच्या दृष्टीने विचार केला तर या लेण्यापर्यंत येणं एक महत्त्वाचं आहे. पाहू शकतो आपण एकदम छोटंसं लेणं आहे हे असं. आणि वरच्या बाजूस पाहिल्यानंतर आपणाला या ठिकाणी मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही असा हा परिसर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ न घेता हे लेणं पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. असं हे लेणं या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. कोरीव लेणं आहे. या ठिकाणी छन्नी व हातोड्याचे घाव आपणाला स्पष्ट पाहण्यास भेटत आहेत व या ठिकाणी होलसुद्धा मारलेले आहेत. तसेच या ठिकाणावरून समोरची जी आपली दुर्गेश्वर लेणी आहे तीसुद्धा पाहण्यास भेटत आहेत. असा हा लांब परिसर या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. हे लेणं आता आपण पूर्ण पाहून झालेलं आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. समोर पाहिलं तर आपल्याला खूपच भीतीदायक असा हा परिसर या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. आव्हानात्मक म्हणजे अति आव्हानात्मक असणारा हा भाग आहे. कृपा करून एकट्याने या ठिकाणी येऊ नका. ग्रुप असेल तर आणि तरच येण्याचा प्रयत्न करा. या गडच्या लेण्याचे आपण पाण्याच्या टाकीपाशी पोहोचलेलो आहे. समोर पाहू शकतोय हे एक असं खूप मोठं पाण्याचं टाकं या ठिकाणी पाहायला भेटत आहे व हे टाकं पाहून झाल्यानंतर आपण पुढील भागातील हे जे लेणं आहे ते पाहण्यासाठी चाललेलो आहे. असं हे लेणं आहे. या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात आपणाला पाहण्यास भेटत आहे. गडद दुर्गेश्वर लेणी याला बोलले जाते. हे असं लेणं आहे. हा पूर्ण परिसर आपण पाहणार आहे. आता आपण या असं पाहू शकतो आपण या ठिकाणी आहे व आजपर्यंत आपण जेवढ्या लेण्या पाहिल्या त्या लेण्यामध्ये आपणाला हे असं आत लेण्यामध्ये पाणी साठवण्याची सोय त्या काळी अशी केलेली आहे. जेवढे आपण आत्तापर्यंत लेणी पाहिली त्या ठिकाणी असं आपणाला पाहायला भेटलेलं नाही. खूपच वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आहे. पाहू शकतोय आपण व याच ठिकाणी समोरच्या बाजूस एक आपणाला गुहा पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी असे गुहा आहे. खूपच मोठी आहे ही सुद्धा व आतील बाजूस आपण पाहिलं तर आपणाला या ठिकाणी असं पाहण्यास भेटत आहे. चांगली गुहा आहे ही. बऱ्याचपैकी मोठी असणारी ही गुहा आहे. ही गडद दुर्गेश्वरची लेणी आहे. आत रूम काढलेला आहे आणि आपण असं फिलिंग आपणाला ज्यावेळेस आपण गोरखगडला जातो तर गोरखगडावर सुद्धा आपणाला ह्या अशा प्रकारची लेणी पाहायला भेटत आहे. खूपच चांगली लेणी त्या ठिकाणी सुद्धा आहे. गोरखगडचा व्हिडिओसुद्धा आपला जरूर पाहावा ही विनंती. व या ठिकाणी आपण आतील बाजूस असा हा परिसर या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व हा परिसर पाहून झाल्यानंतर या ठिकाणी भैरी देवीचे एक ठाणं आहे ते आपण पाहणार आहे व आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या ठिकाणीच आपण पाहिले असे खूप मोठे सारखे असे होल्स या ठिकाणी काढलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये
मे बी इथं एक आडोसा करण्यासाठी अशी सोय करण्यात आलेली आहे अशी या गडद दुर्गेश्वर लेणीमध्ये. आता आपण लेण्या पाहिलेल्या आहेत व लेण्या पाहून आपण आता दुर्गेश्वर यांच्या मंदिरात आपण आता जात आहे. समोरच्या बाजूस आपणाला या ठिकाणी दुर्गेश्वर हे महादेवाचे मंदिर या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. दुर्गेश्वर देवाचे या ठिकाणी ठाण आहे. असे सुंदर छोटंसं खानी मंदिर आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटणार आहे. समोरच्या बाजूस पाहिले तर आपणाला या ठिकाणी दुर्गेश्वर या देवाचे ठाणे या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. आतमध्ये असे व्यवस्थित असे देवदेवता या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत व या ठिकाणी ही मूर्ती पाहून आपण आता बाहेरील बाजूस व अन्य काही वस्तू आपणाला या ठिकाणी आहेत त्याही पाहत आहे. खूपच सुंदर आणि सुरेख असणारे हे मंदिर आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. असंच मंदिर आपणाला पद्मावती या लेणीमध्ये सुद्धा पाहण्यास भेटत आहे. त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तोही आपण नक्कीच पाहावा ही विनंती. असं हे छोटेखानी मंदिर पाहून आपण आता याच्याच बाजूला असणारे जे पाण्याचं टाकं व अन्य काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण पाहायला जात आहे. हे पाहू शकतो आपण. असं या ठिकाणी बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. पाणी हे खूप खोल आहे त्याच्यामुळे हाताला येत नाही पाणी आपल्याला, परंतु या ठिकाणी ही अशी वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व हे जे आहे पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी पाणी आहे भरपूर प्रमाणात असं पाहू शकतोय व हे पाहत पाहत आपण आता अजून आपणाला या ठिकाणी सुद्धा समोरच्या बाजूस एक लेणं पाहायला भेटत आहे. तसेच समोरच्या बाजूस सुद्धा आपण पाहत आहे तेही पाहणार आहे. हे असं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी काम केलेले ते दिसत आहेत आपणाला व अजून समोरच्या बाजूस आपणाला काय पाहण्यास भेटत आहे का याचाही शोध घेण्यासाठी आपण समोर चाललेलो आहे. पाहू आपणाला अजून काय काय या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे ते व हे सर्व पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या ठिकाणी समोरच्या बाजूस आपणाला काही दिसत नाही त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. अशी ही या ठिकाणची लेणी पाहण्यास भेटत आहेत, दुर्गेश्वर लेणी. असं या ठिकाणी थोडं बांधकाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लेण्यांचे अवशेष आपणाला पाहण्यास भेटत आहेत. प्रथम आपण असे हे लेणी पाहत पाहत एक एक करत आपण या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहे. असं या ठिकाणी खोदकाम केलेले आपणाला पाहण्यास भेटत आहे. हे अर्धवट खोदकाम करण्यात आलेले आहे. या ठिकाणी खडक व्यवस्थित किंवा मुरूम लागला असल्यामुळे या ठिकाणी पुढील बांधकाम थांबवण्यात आलेले आहे. हे लेणं पाहत आपण आता शेवटच्या टप्प्यातील जे महत्त्वाचं आहे, जे आपण आता अगोदर पूर्ण पाहिलेलं आहे ते मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे व ते पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या ठिकाणचा हा लेणी समूह पाहणे म्हणजे एक पर्वणीच भरावी लागेल. खूपच अवघड आणि आपणाला कलावंतींचा अनुभव या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही असं हे लेणी समूह आपणाला पाहायला भेटतो. आणि असा हा लेणी समूह आपण पाहून आपण आता पुढच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होलसुद्धा मारलेले आपणाला पाहण्यास भेटत आहे आणि समोर आपणाला एक पाण्याचं टाकंसुद्धा पाहायला भेटत आहे. अतिशय अवघड ठिकाणी असणारे हे दुर्गेश्वर लेणी आज आपण पूर्ण पाहून झालेलं आहे. हे पाण्याचं टाकं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आपण या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाहिलेली आहेत व ही सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला तर तुम्हाला अशी काही खाच अशी दिसेल जी दगडामध्ये कोरलेली आहे इकडे आणि इकडे सुद्धा. हे तुम्ही पाहू शकता. हे जे पाणी जेव्हा पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी असेल ते सरळ आतमध्ये न जाता बाहेरच्या बाहेर निघून जावं म्हणून अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जे खांब दिसतं म्हणजे इथे जे खोदलेलं दिसतंय ते खोदल्याची व्यवस्था म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये आडोसा देण्यासाठी पुढं बांधण्यासाठी तर पुढं असं म्हणजे खांब उभे केले जात असतील तर त्यासाठी हे खोदलेले आहे. या ठिकाणी आपल्याला उखळ पाहण्यास भेटत आहे. एक 2 ते 3 उखळ
या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटलेले आहेत. पण आता ही जी गुहा आहे, या गुहेमध्ये आज चाललेलो आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी आत आल्यानंतर आपणाला असं या ठिकाणी पाणीच भेटत आहे. हे असं या ठिकाणी रूममध्ये आहे. समोर आपणाला खूपच सुंदर आणि व्यवस्थित आपणाला या ठिकाणी पायऱ्या पाहण्यास भेटत आहे. असा हा खूपच सुंदर असणारा परिसर आणि तेवढाच भीतीदायक परिसर आपण आज पाहिलेला आहे. प्राण्याची एक अशी हे दिसते, म्हणजे कोरीव अशी मूर्ती दिसते. बहुतेक ती शिवाची असावी असं आपल्याला वाटतं. त्याच्याबरोबरच खाली इकडे काळ्या दगडामध्ये कोरलेली शिवपिंड आपल्याला ही सुंदर अशी पाहायला मिळते. आणि त्याच्या बरोबर दुर्गेश्वर लेण्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा व येणाऱ्या पुढील प्रत्येक व्हिडिओसाठी लिंक मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा या ठिकाणी आपण पाहिले तर असा मार्ग वर जाण्याचा आहे. खूपच अवघड टप्पा आहे व या ठिकाणी आपणाला एक खूपच रिस्की पॅच आहे. हा पॅच सांभाळून आपणाला जायचं आहे. तर चला जाऊ अशा ह्या अवघड टप्प्याच्या वाटेवरून. गडद गावातील भैरवनाथ मंदिर आहे. या ठिकाणी पाहू शकतोय आपण. असं हे आहे देवाची. गडद गावातील श्री भैरवनाथ मंदिर, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे हे गडद गावातील मंदिर आपण या ठिकाणी पाहत आहे. मंदिराचा गाभारा हा प्राचीन आहे व बाहेरील बाजूस आपण नवीन काळामध्ये या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. असं हे मंदिर आहे भैरवनाथाचे. व या ठिकाणी आपणाला एक पिंडसुद्धा पाहण्यास भेटत आहे. हे असं आणि या ठिकाणी भैरवनाथाचं या ठिकाणी आपणाला असं पाहण्यास भेटत आहे. खूपच सुंदर आहे. गिरीश सरांच्या ड्रोनमधून काढलेला हा सुंदर आणि सुरेख व्हिडिओ आपणाला या ठिकाणी मी दाखवत आहे. खूपच मनाला प्रसन्न करणारा हा व्हिडिओ आपणाला पाहण्यास भेटत आहे. आता आपण गावातून पूर्ण या मंदिरा किंवा लेण्यापर्यंत जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम आपणाला एक आपण विरगळ पाहिली व या ठिकाणी ही विरगळ पाहून आपण अशा या पायरी मार्गाने आपण या मंदिरापाशी पोहोचत आहे. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथाचं मंदिर आणि मारुती मंदिर आहे. असे या ठिकाणी आपणाला समाधी किंवा काही वास्तू पाहण्यास भेटत आहेत. अशाच वास्तू आपणाला 42 वास्तू एका ठिकाणी असणारं एक ठिकाण आहे निमगिरी किल्ला. त्या ठिकाणी निमगिरी किल्ल्यावर आपणाला एकूण 42 समाध्या एका ठिकाणी पाहण्यास भेटत आहेत. या ठिकाणी आपणाला 5 ते 6 अशा समाधी पाहण्यास भेटत आहे. व या मंदिराच्या बरोबर वरच्या बाजूस आपणाला आपली ही दुर्गेश्वरची लेणी आहे. अतिशय खडतर आणि आव्हानात्मक ट्रेकर. वरील बाजूस दुर्गेश्वर लेणी आहेत आपल्या. त्या दुर्गेश्वर लेणी आपण आज पाहायला जाणार आहेत. समोरच्या वरच्या डोंगरावर दुर्गेश्वर लेणी आहेत आणि आपण आलेलो आहे गडद गावामध्ये. हे पाहू शकतो आपण गडद गाव या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. या गडद गावामध्ये तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे हे दुर्गेश्वर लेणी आहे. या ठिकाणी ही एक अशी स्तंभ आपल्याला या पाहण्यास भेटत आहे. व अशा या भरपूर वास्तू आपणाला या ठिकाणी आहेत. त्या सर्व आपण वास्तू पाहून आपली गडफेरी चालू करणार आहे. असं या ठिकाणी असणारे हे मंदिर आहे व आसपासचा परिसर या ठिकाणी खूपच सुंदर आहे. पाहू शकतो आपण हनुमानरायाचे छोटेसे मंदिर. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपणाला देवदेवतांच्या मूर्त्या पाहण्यास भेटत आहेत. व या ठिकाणी अशा ह्या मूर्त्या व्यवस्थित अशा लावून ठेवण्यात आलेल्या दिसत आहेत. इथं
ह्या सर्व पाहून आपण आता आपली जी गडफेरी आहे ती चालू करणार आहे। असा या ठिकाणाहून आपणाला गडद लेणीकडे जाणारा मार्ग आहे। व्यवस्थित मार्ग आहे, पायवाट आहे, त्याच्यामुळं चुकण्याची शक्यता खूपच कमी आहे। तर चला आपण आता सुरू करू आपली मंदिराच्या पाठीमागे लेणीची सफर। आपला हा असा दुर्गेश्वर लेणी ट्रेक चालू झालेला आहे। तालुका खेड, साधारण जिल्हा एक पुणे दीड या तासाचा ठिकाणी आपला हा असणारी ट्रेक आहे। गडद लेणी खूपच आहे। सुंदर आणि भन्नाट आपला असा ट्रेक आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहेच ऑलरेडी, तरी पण या ठिकाणी जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवत आहे। त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्कीच पाहावे हीच अपेक्षा ठेवून मी हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे। असं या मार्गाने आपणाला जायचं आहे। अशा दाट झाडीतून आपण आता चाललेलो आहे। गिरीश सर आणि मी आज दोघंच आम्ही या सफरीमध्ये आहे। खूपच एक चांगला अनुभव देणं या दाट झाडीतून चाललेलो आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडी आहे, त्यामुळे जाताना व्यवस्थित काळजीपूर्वक जावे। आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी अशी झाडी आणि फक्त झाडी, पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला भेटत आहे। व अशा या आपण समोर पाहिलं एक आंब्याचं झाड आपल्याला पाहण्यास भेटत आहे। हे पूर्ण जीर्ण झालेलं आहे व आपण या ठिकाणी प्राण्यांचा आवाज ऐकू शकतो। फक्त पक्ष्यांचे किलबिलाट आणि या पायांचा आवाज, पालापाचोळ्याचा आवाज याशिवाय या जंगलामध्ये आपणाला काहीही पाहायला किंवा बघायला भेटत नाही। असं या दाट जंगलातून आपला हा प्रवास चालू आहे। समोर आपणाला एक कट्टा पाण्यात भेटत आहे व इथून पुढं आपला आता जो खडा चढ आहे किंवा डोंगर पॅच आहे तो चालू होणार आहे। आता जो थरार आहे, मेन थरार, तो चालू होणार आहे। या ठिकाणावरून आपल्याला आता वरच्या बाजू जायचं आहे। असा या जंगल परिसरातील आपण तळेगाव MIDC मधून खिंडीच्या मार्गे करंजी विहारे या गावात आलो। तिथून एक 18 किलोमीटर लांब हे गडद गाव आहे। तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे हे गाव। या ठिकाणी आपण भैरवनाथाच्या मंदिरापाशी आपली गाडी पार्किंग करून आपला प्रवास चालू केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं समोर आपणाला या पायऱ्या पाण्यास भेटत आहेत। इथून पुढं आपला आता हा जंगलाचा मार्ग चालू झालेला आहे। व्यवस्थित अशा पायऱ्या या ठिकाणी आपणाला बघण्यास भेटत आहेत। त्याच्यामुळे वरपर्यंत जाण्यासाठी अजूनपर्यंत तर आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही। या पायऱ्या मे बी प्राचीन असाव्यात असं एक माझं मत आहे, कारण याची रचना पाहिली तर या घडीव पायऱ्या आहेत। म्हणजे दगड हे जे आहेत हे पूर्ण घडीव दगड आहेत, त्याच्यामुळे हे प्राचीन आहे हे एक मात्र निश्चित आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर घनदाट अरण्य व गिरीश सर आणि मी आमच्या दोघांशिवाय या जंगलामध्ये आम्हाला कोणीही पाहायला भेटत नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी येतानाही ग्रुपने यावे ही एक विनंती। अशा आडवाटेवरच्या किंवा दुर्लक्षित असणाऱ्या जागेवर आपण
ग्रुपनेच यावे ही एक विनंती आहे. आता आपण आलेलो आहे. आता आपल्याला कडा चालू होणार आहे समोर. आपण आता या कड्यापाशी आलेलो आहे. असा या कड्याच्या वाटेपाशी आपणाला असा रोड आहे व्यवस्थित जाण्यासाठी. या ठिकाणी नॅचरल केव्ज छोट्या मोठ्या खूप आहेत व रस्ता मळलेला आहे, त्याच्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता फारच कमी आहे. असं या गडद दुर्गेश्वर लेणी ही आहेत. पोहोचतोय आपण अजून एक 5 ते 10 मिनटात आपण पहिल्या लेणीपाशी पोहोचून जातोय. समोर या ठिकाणी पाहिलं तर आपल्या ह्या गडदच्या लेणी आहेत, त्या पाहून तसंच वरच्या बाजूलाही आपणाला जायचं आहे. आलो आहे आपण बऱ्यापैकी. एक 5 मिनटाचा ट्रेक राहिलेला आहे आपला. तोही ट्रेक होऊन जाईल. त्याच्यामुळे आपणाला या ट्रेकमध्ये त्रास वगैरे जाणवत नाही. चांगला ट्रेक आहे, या पाहू शकतोय. व आपण गावातून ट्रेक चालू केल्यानंतर पहिल्यांदा आपणाला या ठिकाणावरून खालचे गडद गाव आणि गडद गावाच्या ज्या वाड्या आहेत त्यांचे विहंगम असे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहेत. आपली गाडी ही इथं समोर भैरवनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी लावलेली आहे. व आता आपण आपलं जे टार्गेट आहे हे तर वर आहे, या गडदच्या लेणी आहेत, इथं आपणाला जायचं आहे. चला पाहू. आपण तर आलेलो आहे या अशा पॅचमधून आपण आलेलो आहे. एक जंगल पॅच आहे 10 ते 15 मिनटाचा. तो जंगल पॅच संपवून आपण आता आलेलो आहे या लेण्यांपर्यंत. थोडंसं जरा इथं वाट घसरडी आहे, परंतु जाऊ शकतो आपण. येताना काळजीपूर्वक यावे ही एक विनंती. आणि या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं आपणाला अवघड टप्पा पार करून जायचा आहे. चला, हा थ्रिलर अनुभव घेण्यासाठी आपण सज्ज आहोत. पाहू शकतो आपण या ठिकाणी जसं जसं आपण या लेण्यांपर्यंत पोहोचतोय तशी आपली उत्सुकता वाढतच चाललेली आहे. या ठिकाणी एक अशी नॅचरल केव्ज आहे व या ठिकाणी सापाची कात आपणाला पाहायला भेटत आहे. आलेलो आहे आपण असे या वाटेने या पहिल्या लेणीपर्यंत. व या गडद लेण्याचा जो मेन थरार आहे, ह्या पायऱ्या आहेत, या समोर पाहू शकतो आपण. अशा या लांबपर्यंत एक अनुभव देणाऱ्या, थरारक अनुभव देणाऱ्या या लेण्याची पायऱ्या आहेत. तर आपण या लेण्यांपर्यंत पोचत आहे. प्रथम आपणाला इथं आल्यानंतर एक छोटंसं मंदिर पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढील प्रवास करणार आहे. व या ठिकाणी वर जाण्यासाठी आपणाला पायऱ्यांचा सुद्धा मार्ग आहे, हे पाहू शकतो. याचं छोटेखानी मंदिर आहे पाहिलं आपण तर हे असं आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. त्याच्या मंदिरापासून खाली पाहिलं तर आपणाला व्यवस्थित असं गडद गाव आता पूर्णपणे स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. आणि या ठिकाणी जे भैरवनाथाचे मंदिर आहे ते सुद्धा आपल्याला पाहण्यास भेटत आहे. असा हा परिसर आहे. एक छोटंसंच हे गोवा आहे व या ठिकाणी पायऱ्याही काढलेल्या आहेत. आता आपला जो थरार आहे तो हा थरार आहे, पाहू शकतो आपण. दुर्गेश्वर लेणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओसाठी शेजारची जी बेल आयकॉन आहे तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल. धन्यवाद. हा असा परिसर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवत आहे.
या लेणीमधील आतील भाग